हे दत्ता, अरे वयाची 80 ओलांडली तरी आपल्याला असं लपून कोणी नसताना घाबरून द्यावं लागतंय. तसा आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, पण घरातल्या लोकांच्यावर वाईट संस्कार नको म्हणून मी स्वतःवर बंधन घालून घेतलेत. हे माझं घर आहे, मी काही करू शकतो. मी इथे बसून पिऊ शकतो, मी कोणाला घाबरत नाही. भर माझा ग्लास. अरे लपव 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 ग्लास लपव लपव. दत्ता, बघ कोण आले ते. कोण कोंबडीचा तडमडला मध्येच. ए नको, मी जाऊन बघतो. अय्या, तुम्ही अय्या, धर्मवीरूची जोडी इथे छान आहे. तुम्ही कशाला आलात? अहो, शुभ्रा जाताना सांगून गेली ना की आजोबांची काळजी घ्या, त्यांना हवं नको ते बघा, म्हणून आले होते तुम्हाला विचारायला. काही हवंय का? गरम गरम भजी. आत्ता आणते. तुम्हाला सुद्धा आवडतात ना? खाईल तो. त्याला कांद्याची भजी आवडतात आणि बटाट्याची भजी सुद्धा. सगळ्या भज्या करून आणते. अजून काही हवंय? अजून काय नको? येते हा, आत्ता घेऊन येते. दत्ता, अरे तुझी हेमा तुझ्यासाठी भजी आणायला गेले. तुला काय अक्कल आहे का नाही? तिच्याकडे काय भजी बघतोस? तिला कळलं तर. हेमा काय हेमा, सुलभा नाव आहे त्यांचं. पण मी कुठे काय म्हणालो. त्याच म्हणतात मायरी सगळे त्यांना हेमा म्हणतात म्हणून. आणि तू सुद्धा तरुणपणी धर्मेंद्र सारखा दिसायचाच की नाही. मग देवानी तोंड दिलंय म्हणून काही बोलतोस तू? खरं सांगा, पण तुझा एक जुना फोटो आहे माझ्याकडे, अगदी धर्मेंद्र स्टाईल मध्ये. अरे काय धर्मेंद्र सारखा दिसायचा असतो आणि तसंच त्याच्यासारखा कोपिष्ट सुद्धा. तरुणपणी होतो मी त्याच्यासारखा. म्हणजे व्यायामाची आवड होती ना. तब्येत चांगली आहे अजून. आजूबाजूचे मला धरम म्हणायचे. धरमजी, एक मिनिट. गाणी लावूया, गाणी. अरे धरून तुझं गाणं लागला. यमला पगला दिवाना, यमला पगला दिवाना, यमला पगला दिवाना, के किसी बात न जाना, के 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 वो मैनू प्यार करती है, वो मैनू प्यार करती. मैं जट यमला पगला दीवाना. हेमा, आता तुझी हेमा भजी न देताच गेली. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे कॅम्प फायरची सगळी तयारी केलेली आहे. थँक्स. हां सर. मॅम, मी बोलवू का त्यांना? नाही, येतच असेल. बरं, तुम्हाला काही लागलं तर मला नक्की सांगा. सांग. येस, मी येते. थँक्यू. सोहम बरं आहे?
हो बरं आहे, म्हणजे अस्वस्थ होता जरा, पण आता डोळा लागलाय त्याचा. झोप झाली की बरं वाटेल त्याला. हो. हे हे काय आहे सगळं? आज आपल्याला राजस्थान बघायला जाता नाही आलं ना, म्हणून तुझ्यासाठी खास मी राजस्थान इथे हॉटेलवर आणलंय. अगं बाई, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की एखादं नवीन ठिकाण बघणं म्हणजे नुसतं तिथे फिरणं आणि तिथले फोटो काढणं नाही, तर तिथलं कल्चर म्हणजे संस्कृती, तिथले रंग, तिथलं संगीत आणि मुख्य म्हणजे तिथले खाद्यपदार्थ अनुभवणं. डोळ्यात, कानात, जिभेवर, श्वासात, मनात सगळं साठवायला हवं. ते मातीतला स्वाद, त्या हवेतला सुगंध मनात भरून घ्यायला हवं, तर ते नवीन ठिकाण बघ. आज आपल्याला हे सगळं करता नाही आलं, म्हणून मी हे तुझ्यासाठी खास इथे अरेंज केलं. आज हा वेगळा अनुभव घ्यायचा. मला नाही येत. अहो सांगा ना. अहो मला खरंच येत नाही नाचता. Good
पधारो मारे देश पधारो मारे देश में पिया प्यारी ढोला मजा आली ना? पधारो मारे देश में हो केसरिया बाला आओनी धरो मारे देश ये सखी कई मनवारी करा अरे बापरे बरं बरं आहेस ना तू? काय झालं रे? आई तू बस नाही इथे. बापरे अरे बापू ताप आहे का तुझा अंगात? अच्छा कशाला उठून आलास? झोपायचं ना जरा. हा खूप बरं नाही वाटत आहे का तुला? पाणी आणू का तुला मी? सोहम पाणी आणू? नाही नको. सावकाश सावकाश राजा शांत हो. हा कुठे गेलाय हा मुलगा? अरे यार सोहम कुठे होतास तू? तू काय इथल्या इथे फोन करतेस? अगं खाली गेलो होतो मी डान्स शो बघायला. तू का नाही आली यार? काय मस्त शो होता माहितीये. काय झालंय? तुला एकटीला सोडून गेलो म्हणून चिडलीस तू? अगं तू बाल्कनीमध्ये जाऊन तुझ्या आईशी फोनवर बोलत होतीस म्हणून मी जाऊन आलो एकटा. काय चाललंय ना मला काही कळतच नाही. काय काही नाही. काय तोंडातल्या तोंडात पुटपुटतेस? दिवसभर रूम मध्ये बसून कंटाळलो होतो ग मी म्हणून बाहेर जाऊन आलो. दिवसभर तू रूम मध्ये बसला होतास कारण तुला बरं वाटत नव्हतं म्हणून आपण आपले सगळे प्लॅन्स पण कॅन्सल केले. इनफॅक्ट सरांनी आणि आईनी सुद्धा सगळे प्लॅन्स कॅन्सल केले. आम्ही सगळे तुझ्यासाठी दिवसभर रूमवर बसलो आणि तू इथे थंडीत बाहेर जाऊन आलास. अगं बाहेर म्हणजे काय पोहायला थोडी गेलो होतो मी. कॅम्पफायर कडे जाऊन बसलेलो ग. तिथे कुठे आली आहे थंडी? ऐक ना दिवसभर मी झोपून होतो ना म्हणून मला झोप येत नव्हती. म्हटलं पाय मोकळे करून येतो. शुभ्रा मला माहितीये तुला माझी काळजी आहे पण आता ताप गेलाय ना माझा. बरं ऐक ताप गेलाय आणि मला झोप सुद्धा येत नाहीये. काय करूया? तुला काय करायचं रे तुझं तू बघ. मला तरी झोप येते आणि मला झोपायचंय. उद्या मला सकाळी लवकर उठून उदयपूर फिरायचंय. एवढ्या लांब मी फक्त झोपा काढायला किंवा रूम मध्ये बसायला नाही आले. इतक्या लांब आपण भांडायला सुद्धा नाही आलो आहोत ना. शुभ्रा आता मला ताप आला यात माझी काय चूक आहे? ओके तरी पण आय एम सॉरी. प्लीज ना उद्या आपण भरपूर फिरूया चालेल? आता चिडू नकोस. ए शुभ्रा चिडू नको ना शुभ्रा. सोहम नको ना चिडू. सोहम गप्प बस. ए सोम्या कोंबडीच्या सॉरी काय ग काय झालं? मला ना एकदम काहीतरी विचित्र स्वप्न पडलं. घाबरल्यासारखं होतंय. श्वास नाही घेता येते. थांब मी तुला पाणी देतो. पाणी पी म्हणजे बरं वाटेल तुला. पाणी पी.
बरं वाटतंय का? हं? मी सांगतो ते करतेस का जरा? हां हे बघ जरा डीप ब्रिदिंग कर. म्हणजे दीर्घ श्वसन, खोल श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे बघ असं. तरी काय होतं, ऑक्सिजन मिळतो ना मेंदूला, तर ते बरं वाटतं जरा मग. शांत राहा, काही विचार करू नकोस. सगळे नीट आहेत. मी आणि इथेच आहे काही अंतरावर. हा तू पडून डोळे मिटून झोपायचा प्रयत्न कर. झोप. अहो काय? दिवा राहू द्या ना. बर. कॉफी? मस्त झाली हा कॉफी राजे. थँक्यू. हा राणी. खरंच किती छान वाटतंय ना इथे. असा निवांतपणा कित्येक वर्षांनी अनुभवते मी. मला तर पहिल्यांदा मिळतोय आणि असं वाटतंय हेच तर हवं होतं आयुष्यात. निवांतपणा आणि तुझी साथ. घे ना. तू पक्षी बघ काय छान आहे. बाई बबड्या, हे किती छान गाड्या आहेत ना. अशा गाड्या मुंबईत कधी पाहायला मिळत नाही. आई विंटेज गाड्या आहेत त्या, त्याच्या रोज बाहेर नाही काढत. मॅम, या शोभेच्या गाड्या म्हणजे जवळजवळ 100 वर्ष जुन्या गाड्या आहेत. त्या काळी राजे महाराजे या गाड्यांमधून फिरायचे. अगं बाई, हो का? हो, आणि तेव्हा भारतात फारशा गाड्या नव्हत्या, म्हणून या खास परदेशातून मागवलेल्या गाड्या. खरंच इतकी वर्ष गाड्या किती छान जपल्या, त्यांची किती छान काळजी घेतलीये. कौतुक आहे नाही. मॅम, ही रोल्स रॉयस. या गाड्यांपैकी सगळ्यात महाग गाडी. आणि अशा बऱ्याच गाड्या इथे आहेत. अगं बाई, किती छान गाडी आहे ही. अहो, या गाडीत बसून जाताना त्या राजा आणि राणीला किती मजा येत असेल नाही. ए, अजून चालतात का ग या गाड्या? हो मॅम, तशा मेंटेनन्स केल्यात या गाड्या. अगं असावरी. आई, आपण पुढच्या गाड्या बघूया. हो, या मॅम.